एनआयएचं तपास पथक पुण्यामध्ये दाखल झालेलं आहे। संतोष जगदाळे यांच्या घरी चौकशी सुरू आहे। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। 4 एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून ही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। गेल्या 1 तासापासून ते माहिती घेत आहेत। दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी आसावरी जगदाळे यांच्याकडून खात्री करून घेणार असल्याचं कळतंय। एनआयएचे तपास पथक आता जगदाळेंच्या घरी पोहोचलेलं आहे। जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामध्ये अधिक माहिती घेण्यासाठी आसावरी जगदाळे यांच्याकडे प्राप्त असलेली माहिती ते जाणून घेणार आहेत। या दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळे यांना आसावरी जगदाळे यांच्या डोळ्यांच्या समोर मारलं गेलेलं होतं। त्यामुळे आसावरी जगदाळे यांनी त्या दहशतवाद्यांना बघितलेलं आहे। ते या दहशतवाद्यांची ओळख पटवून देऊ शकतात। त्यामुळे आता आसावरी जगदाळे यांच्याकडून या दहशतवाद्यांची खात्री करून घेतली जाणार आहे। त्यासाठी 4 एनआयएचे अधिकारी जगदाळे यांच्या घरी दाखल झालेले आहेत। गेल्या 1 तासापासून ते आसावरी जगदाळे यांच्याकडून संपूर्ण माहिती घेत आहेत। त्यांचं स्केच देखील त्यांच्याकडून दाखवलं जात आहे। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, एनआयएचं तपास पथक पुण्यामध्ये दाखल झालेलं आहे, काय घडतंय, काय अपडेट्स आहेत? हो, आत्ताच एनआयएचे अधिकारी इथं आलेले आहेत, त्यांच्या घरी दाखल झालेले। हीच ती गाडी आहे, जो नंबर आहे DL 3CCW 2716। या दिल्लीच्या गाडीवरून गाडीतून हे सगळे एनआयएचे अधिकारी इथं आलेत आणि आता ते आतमध्ये आसावरी जगदाळे यांचा जबाब नोंदवून घेत आहेत। नेमकं त्यावेळेस काय घडलं, कसं झालं, आखो देखा हाल, कारण त्या स्वतः तिथं होत्या ज्यावेळेस हल्ला झाला। अतिरिक्त आतंकवाद्यांनी त्यांच्या वडिलांना आणि त्यांच्या वडिलांच्या मित्राला जागीच गोळ्या घालून ठार केलं त्या हल्ल्यामध्ये। तर प्रसंग त्यांच्या अजूनही त्या धक्क्यातनं सावरलेले नाहीत। पण नेमकं एक ज्याला आपण आरोग्य म्हणू ते सगळं हवं असतं तपास कामी म्हणून ते इथं आलेले आहेत। आता घरी त्यांची चौकशी करत सगळं नेमकं काय प्रसंग घडला, त्यावेळेस हल्ला कसा झाला, अतिरेकी कुठून आले, कसे आले, नेमकं तुम्हाला काय विचारलं, नंतर कसा हल्ला केला ही माहिती। कारण त्यावेळेस ते बोललं गेलं होतं की अगोदर धर्म विचारला आणि मग गोळ्या घातल्या। ते सगळं यांच्या समोर घडलेलं आहे तो प्रसंग। ते सगळं यांच्या एनआयएच्या जबाबात हा सगळं नोंदवला जाईल। आसावरी जगदाळे यांचा तो सगळा जबाब घेतला जाईल आणि त्यानंतर मग त्यांच्या तपास करण्यासाठी हा एक सबळ पुरावा असेल एका अर्थाने त्या आतंकवाद्याच्या विरोधात केस पुढे कोर्ट लेवलला स्ट्रॉंग करण्यासाठी। म्हणून हा गेले तासभर झाले हा सगळा तपास सुरू आहे। एनआयएचे अधिकारी आता आतमध्ये आहे, त्यांची इन्क्वायरी करते। आपल्याला दिसते खिडकीतनं सगळं त्यांचा जबाब नोंदवून घेतात। त्यानंतर ते पुढील आणखीन जिथे कुठं झालेत बघा आता बाहेर आलेले अधिकारी। हो, निश्चितच चंद्रकांत, त्यामुळे जबाब नोंदवला जातो। या सगळ्याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।